नाशिकमध्ये काल निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आज तणावपूर्ण शांतता सध्या एकूणच नाशिक आणि या परिसरामध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा मध्ये बघायला मिळते आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज तातडीची बैठक सुद्धा बोलावली आहे। नाशिक शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती आज दुपारी 1:30 वाजता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान नाशिक शहरामध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला होता। जुना नाशिक भागामध्ये तुफान दगडफेक सुद्धा झाली होती। यामध्ये पोलीस आणि नागरिकही जखमी झाले। या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। काल रात्रभर पोलिसांनी या भागामध्ये गस्त घातली, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे। दोन्ही बाजूच्या गटांवरती आता गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत। दरम्यान याच नाशिक शहरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरामध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलीस दल रस्त्यावर आलेले आहे। काल दुपारपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त दिलेला होता, मात्र आता पोलिसांनी सकाळपासूनच रूट मार्चला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय नाशिक शहर पोलीस असतील, नाशिक ग्रामीण, त्याचबरोबर शहरासह आजूबाजूच्या इतर पुणे जिल्हा किंवा इतर जिल्ह्यांमधून देखील पोलिसांची फौज आता नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। सशस्त्र पोलीस आता रस्त्यावर उतरलेले आहेत। संचलन सुरू आहे, रूट मार्च सुरू आहे। पोलिसांकडून इशारा दिला जात आहे, जर पुन्हा अशी कोणी घटना केली तर त्यांच्यावर कडक आणि कठोर कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर जे नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना दिलासा देण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे आज रात्रीपासून नाशिकचे पोलीस पहारा देत होते आणि सकाळपासून शहरामध्ये अशा स्वरूपात रूट मार्चला सुरुवात झाली। हाच परिसर होता जिथे दगडफेक झालेली होती, जिथे दुकानांची तोडफोड झालेली होती आणि आता या संपूर्ण परिसरामध्ये शांतता जरी असली तरी देखील पोलीस दल तैनात आहे। रूट मार्च नाशिकमध्ये सुरू झालेला आहे। कॅमेरामॅन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर एकूणच नाशिकमधल्या घटनेनंतर आता अनिल देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, भाष्य केलंय। दंगली होऊ शकतात असा इशारा पवारांनी आधीच दिला होता असं अनिल देशमुख म्हणतात। पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यामध्ये सध्या होताना दिसतंय। नाशिक संभाजीनगरमध्ये तणाव आहे, दंगलीचा कट रचला जातोय का असाही सवाल अनिल देशमुख यांनी विचारलाय। त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेकडे गृह खात्याने लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा देशमुखांनी केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, हे केव्हाही दंगली घडू शकतात। आणि काल जे नाशिक आहे, संभाजीनगर आहे, बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीच्या कट कारस्थान दंगली घडवण्याचं आहे का, हा प्रश्न त्यानं निर्माण झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, ही प्राथमिक गरज आज गृह खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। तर या सगळ्याबद्दल आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, भाष्य केलेलं आहे। राज्यामध्ये होणारे दंगे हे सरकार पुरस्कृत आहेत असा आरोपही त्यांनी केलेला आहे। काल नाशिकमध्ये जे झालंय सरकार पुरस्कृत आहे। कालचा जो मोर्चा झाला आहे आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा, अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापरायला, सोलून काढायची आणि कोणी कोणावर दगडफेक केली, चौकशी उच्चस्तरीय होऊ द्या। आणि हे पद्धत नाही ना, झाले कोणाच्या भावना प्रकट करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु सक्तीनं कोणी बंद करून दाखवत असतील आणि दगडफेक करत असतील तर कारवाई होणे अपेक्षित आहे। दरम्यान नाशिकमधल्या हिंसाचाराच्या प्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 12 ते 15 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिली आहे। मध्ये तणावपूर्ण शांतता आहे, मात्र पोलीस फोर्स रात्रभर पहारा देत होती। शेकडोच्या संख्येने पोलीस रात्रभर तैनात होते आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा बंदोबस्ताला सुरुवात झाली आहे। पोलीस उपायुक्त आपल्यासोबत आहेत। सर, कालच्या घटनेनंतर किती जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, किती लोक आयडेंटिफाय झाले? कालच्या घटनेनंतर साधारणतः 30-40 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यापैकी सर्व लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे। इतरही आयडेंटिफाय व्यक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे। फुटेजेस आमच्याकडे सर्व उपलब्ध आहेत आणि जे फुटेजमध्ये आहेत सर्वांना अटक केली जाईल आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यातील अटकेची प्रक्रिया सुरू आहे। अजून किती लोकांना अटक होऊ शकते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये? सर्व व्यक्तींना याच्यामध्ये अटक केली जाईल।
जेवढे फुटेजमध्ये दिसतात जे याच्यामध्ये समाविष्ट आहेत सर्वांना अटक केली जाईल. सर, आणि काल नाशिक बंद होता, नेमकी ही घटना कशी घडली? म्हणजे दगडफेक हिंसाचारापर्यंत ही वेळ का आली होती? काल बंद दरम्यान जमाव समोरासमोर आले होते. त्यावेळेस पोलीस अगोदरच प्रेझेंट असल्यामुळे तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला त्या ठिकाणी हुसकून लावलं आणि अनुचित प्रकार घडू दिला नाही. नंतर ॲडिशनल पोलीस फोर्स तैनात करून सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आता सर्वत्र पूर्वपदावर परिस्थिती आलेली आहे आणि सर्वत्र शांतता आहे. सर, आता किती पोलीस फोर्स रस्त्यावर तैनात राहणार आहे? रात्रभर पहारा होता, आज दिवसभर कसा असणार? रात्रभर देखील पोलीस फोर्स तैनात होता आणि दिवसभर देखील पोलीस फोर्स सतत तैनात असेल. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.